कोकणातील उमरड गावाची टिपर साजरा करूची पद्धत। नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर मंडळी आज इल्ले देवळात आणि देवळात याचं कारण म्हणजे आमचं टिपर। तर टिपरासाठी आज ना पंते वगैरे पाजळण्याची पद्धत असा। तर कोकणातलं उमरड गावातलं टिपर कसं केलं होतं आता आज तुमका सांगतले। आमच्या गावात टिपर साजरा करूची पद्धत कशी आहे माहिती? तर पहिल्यांदा गांगोच्या आणि लिंगाच्या देवळात गेला होता आणि त्या देवळातून गेल्यानंतर ना त्या ठिकाणी ना पंते वगैरे पाजळले जातात आणि ते पंते वगैरे पाजळल्यानंतर ना थंय दिवे लावून झाल्यानंतर देवळात तिला जातात आणि देवळात तिल्यानंतर तुम्ही बघू शकतास की आमचे गावकरी मंडळी असतात ना ते सगळे पंते वगैरे असे मांडून घेतात आणि त्याच्यानंतर ना आतमध्ये दिवे कापसाचे एकदम सुंदर असे वाती केले जातात आणि ते कापसाच्या वातीमध्ये तेल वगैरे घातलं जातं आणि नंतर मग दिवे वगैरे पेटवले जातात। तर आमच्या आधी वेळेला गांगोच्या आणि लिंगाच्या देवळात दिवे लावले जातात। तर त्या ठिकाणी एक पंचायत टोटल ना 350 जास्त दिवे ना पूर्ण या 3 देवळांमध्ये लावले जातात। तर अशा प्रकारे आमच्या देवळातली पद्धत असा आणि वाईटावर चांगल्याचा विजय होय ना म्हणून दिवे लावले जातात। तर सुंदर असे दिवे सगळेजण लावत होते। तर त्यासाठी आज आम्ही देवळात लावतो। तर टिपर म्हणजे आमच्याकडे पंचारती वगैरे फिरतात पण काही कारणास्तव यंदा पंचारती नव्हते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतास की दिवे वगैरे कसे लावले जातात। तर सगळेजण असत ना आमच्याकडे तर दिवे वगैरे लावत होते आणि दिवे लावल्यानंतर ना जा रूप दिसत ना खरं एकदम लाइटिंग वगैरे करतात ना त्याच्यापेक्षा दिव्यांचा जर रूप असा ना तर एकदम सुंदर असा वाटतं। तर मी सुद्धा दिवे हातात घेतले आणि आपले थोडा हातभार लावण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी ना देऊळ सजवला होता आणि त्याच्यामुळे देवी समोर सुद्धा असं सुंदर असं दिवं लावलं होतं। तर असे मातीचे दिवे असतात ना नैसर्गिक पद्धतीने सण साजरा केला होता ना एकदम भारी वाटतं। त्या ठिकाणी तुम्ही रूप बघू शकता देवळा काही पॉलिशिंग वगैरे केल्यास देऊळ सुद्धा सुंदर वाटवता आणि या पूर्ण आमच्या देवळात रूप कसा वाटतं या कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा। तर अशा प्रकारे तुमच्याकडे सुद्धा टिपरा काय केला होता की नाही ह्याचं नक्की सांगा। तर हे सगळे दिवे लावून झाल्यानंतर ना एकदम जर देवळाचं रूप दिसत होतं ना एकदम सुंदर वाटवतं। तर या ठिकाणी ना हे सगळे दिवे वगैरे लावून झाले ना आणि त्याच्यानंतर ना आपण तुम्ही सांगा की आता लाइटिंग वगैरे करता त्याच्यापेक्षा ह्या किती एकदम सुंदर दिसतात। तर अशा प्रकारे देवीच्या पाया वगैरे सुद्धा पडलंय आणि म्हटलं आपल्या ह्याच आयुष्याला दिव्यांसारखे एकदम सुंदर उजळून टाक। तर अशा प्रकारे आमच्या कोकणातलं तर हे टिपर साजरं झालं। तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असत ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको।